ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये रविराज आता सायली समोर हात जोडून माफी मागणार आहेत आणि आता आपण केलेल्या चुकीची सायलीला माफी मागत तिच्या डोक्यावरती बापाच्या प्रेमाने हात ठेवणार आहेत, कारण त्यांना आता इकडे प्रियाच्या जबरदस्त कारस्थानांचा पत्ता लागलेला असतो आणि सायलीने केलेल्या चांगल्या कृत्याचा सुद्धा। ज्या वेळेला प्रियाने कोर्टामध्ये खोटी साक्ष दिल्यामुळे मधुभाऊंनी अंथरूण पकडलेलं असतं, सायली त्यांना जाऊन भेटते आणि मधुभाऊ तुम्ही काहीही काळजी करू नका, तुम्हाला ना अर्जुन सर या सगळ्यातून सुखरूप सोडवतील। मधुभाऊ म्हणतात मी ना या सगळ्याची आशा आता हरलो आहे। कुसुम रडायला लागते, त्यावेळेला सायली म्हणते मधुभाऊ अहो असं करू नका, अर्जुन सर तुम्हाला या सगळ्यातून सोडवणार, त्यांनी मला शब्द दिला आहे। मधुभाऊ म्हणतात मला न जगण्याची आशाच राहिली नाही। त्यावेळेला अर्जुन पण त्यांची भेट घेतो आणि प्रत्येक हिअरिंगच्या वेळेला प्रिया आता कोर्टासमोर येण्याचा नकार देत असते। त्यामुळे चिडलेला अर्जुन रविराजला भेटतो आणि म्हणतो मला एक सांग सिनियर, आपल्या एथिक्स मध्ये हे सगळं बसतं का? जर एक निरपराध माणूस अंथरुणाला खिळलेला आहे, मरणाशी लढत आहे, तर या मुलीने खरी साक्ष दिली तर काही बिघडेल का? मला असं वाटतंय आपण हे पाप आपल्या माथी घेऊ नये। रविराजला कुठेतरी मनामध्ये हे पटलेलं असतं, पण आता इकडे तन्वीला मुलगी मानल्यामुळे एक वकिलावरती बाप भारी पडतो आणि आता रविराज तरी सुद्धा प्रियाला सांगतो तू कोर्टासमोर जे काही पाहिलंस ती साक्ष द्यायला तयार हो। अर्जुन म्हणतो सिनियर मला तू एक गोष्ट सांग, तू मधुभाऊंना एकदाच भेटलास, पण त्यांच्या डोळ्यामध्ये तुला खरंच सांगते गुन्हेगार असलेले दिसलं का? किंवा मिस सायलीला तू अनेकदा भेटलास, त्या खोटं बोलतील याच्यावर तुझा विश्वास आहे का? असं म्हटल्यावरती आता इकडे रविराज मधला माणुसकी जागी होते आणि तो पुन्हा एकदा मधुभाऊंची भेट घेतो। नक्की काय प्रकार आहे आणि जर प्रिया खोटं बोलते तर खोटं का बोलते हे सत्य सुद्धा त्यांना आता जाणून घ्यायचं असतं। त्यामुळे रविराज आता इकडे मधुभाऊंची भेट घेतात आणि मधुभाऊंना घडलेला प्रकार पुन्हा विचारतात आणि म्हणतात जर प्रिया खोटं सांगत आहे तुमचं म्हणणं आहे, पण प्रिया खोटं का सांगेल? मधुभाऊ म्हणतात मला पण तोच प्रश्न पडलेला आहे, ज्याप्रमाणे मी सायलीला वाढवलं त्याचप्रमाणे मी तिला वाढवलं होतं, पण ती असं का वागते मला माहित नाही, पण माझी सायली वेड्यासारखी माझ्यासाठी एवढं सगळं करत आहे आणि तिच्या पदरी निराशाच येत आहे। पण खरं सांगू का प्रिया जरी तुम्ही म्हणताय तुमची मुलगी असली तरी मला विश्वास बसत नाहीये की प्रियाने हे असं काहीतरी का केलं असेल किंवा कुणाच्या सांगण्यावरून केलं असेल। रविराज म्हणतात मधुभाऊ तुमच्या डोळ्यामध्ये सच्चाई दिसते, काहीतरी गैरसमज होण्याची शक्यता आहे का? म्हणजे प्रियाने जे बघितलं त्याबद्दल तिने गैरसमज करून घेतला का? रविराजला आता मधुभाऊ म्हणतात मला असं काही वाटत नाही, कारण त्या रात्री माझ्या डोक्यावरती आघात झाल्यावरती मी बेशुद्ध पडलो, तोपर्यंत इकडे आता साक्षीने विलासचा खून केला होता, शुद्धीवर आलो तेव्हा प्रिया माझ्यावरती आरोप करत होती, या सगळ्यामध्ये गैरसमज होण्याचा काय संबंध आला मला खरंच काही कळत नाही। सगळी चौकशी करून आता इकडून रविराज निघून जातात। रविराज निघून गेल्यावरती बाहेर येऊन ते सायलीला भेटतात। सायलीला भेटल्यावरती रविराज म्हणतात पोरी मला माफ कर, कारण मधुभाऊंच्या आणि तुझ्या डोळ्यामध्ये मला खरंच सच्चाई दिसली, पण प्रियाचा काही गैरसमज झाला असू शकतो का? याच्यावरती सायली म्हणते मला माहित नाही, पण पहिल्यापासून प्रिया जरा हट्टी आहे, मधुभाऊ तिला काही समजवायला गेले की ती ऐकायची नाही, ती तुमची मुलगी आहे, पण तिला कदाचित काही गोष्टी मधुभाऊंच्या आवडत नसतील म्हणून तिने हा बदला घेतला का? याच्यावर रविराज आता इकडे सायलीला वचन देतो, तिच्या डोक्यावरती हात ठेवून म्हणतो मला माफ कर पोरी, तुला समजून घेण्यामध्ये मी खरंच चुकलो, पण मी तुला एक सांगतो याच्या पुढे कोणत्याही बाबतीत मी बाप म्हणून वकिलावरती भारी पडू देणार नाही आणि मधुभाऊ जर खरंच निर्दोष असतील त्यांना सोडवण्यासाठी मी माझ्या जीवाचं रान करेन, तुला आज मी वचन देतो आणि त्यासाठी माझं कोणतंही नातं या सगळ्याच्या मध्ये येऊ शकत नाही। असं म्हणून रविराजांनी आता इकडे सायलीला वचन दिलेलं असतं, तिची हात जोडून माफी मागितलेली असते। सायली म्हणते सर तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, माझ्या वडिलांच्या जागी आहात, तुम्ही अशी माझी माफी मागू नका बरं। आणि त्याच वेळेला या एका घटनेमुळे सायलीचा खरेपणा रविराजांच्या समोर आलेला असतो। अर्जुनने रविराजांचे डोळे उघडलेले असतात आणि आता सायलीबद्दल मुलगी म्हणून नाही पण एक पॉझिटिव्ह मत तरी रविराजांचं नक्कीच झालेलं असतं।